अरे ए धनगरा, कोण रा तू? बाळू धनगर यायची. बाळू धनगर? अरे ही काय झाड काय तुझ्या बाची आहेत हो रे? असं कुठं म्हटलं जी मी? मग कोणाच्या परवानगीनं तू हे सगळे झाडं बेंदलीस? परवानगी तर घेतली नाही जी मी. हा, माझं रागडं नुकसान केलंयस तू. नुकसान तरी सांगा किती झालं? मी नुकसान भरपाई भरून द्यायला तयार आहे. नुकसान? तू नुकसान भरून देणार होय? असं नुकसान भरून दिलं असतं तर ही अशी मेंढरू राखत फिरला असतास? तुमचं नुकसान किती झालं ते तर सांगा. अरे ग बस. नुकसान किती झालं ते तर सांगा. तुम्ही धनगर लोक आणि तू मला नुकसान भरून देणार आणि मी पैसे घेणार. हे अरे तुम्ही धनगर लोक दर सालाला इथे येता आणि आमच्या या बाबळीची विल्हेवाट लावून निघून जाता. हे पाटलाचं नुकसान तर झालेलंच आहे. त्याला काहीतरी नुकसान भरपाई द्यायलाच पाहिजे. बाबा, औंदा काय जोंधळा लय होईल असं वाटत नाही. लय तर 2 पोती होतील बघा. खरंच यावर्षी देवाची अवकृपा झालीच म्हणाची. तसंच वाटतंय आता. चला र लवकर लवकर आटपा. हो. राम राम पाटील. राम राम. झाली काय मळणी म्हणायचं? झाली, पण कसली बाव मळणी? हार तर 2 पोती निघतील. काय पाटील, रास का वाशी भरणार आहे सा? आता भरायची की. कोंबड कापले, निवेद दाखवायचा आणि रास भराय घ्यायची. मी सांगतो ते ऐकणार का? आता तू काय सांगणार बाबा? एक काम करा, रास आजच्याला भरू नका. उद्या पहाटे पहाटे रास भरायला सुरुवात करा. ते कार? अहो, बाळू धनगर सांगतोय म्हणून ऐका की. ठीक आहे बाबा, आता तू सांगितलंस तर ठीक आहे. हं? बर असं कर, कोंबड कापले, जीवनच जा. चा पाटील, मी शाकाहारी माणूस आहे. मटणाचं जेवण मला चालत नाही. म्हणत असाल तर भाच्याला पाठवून घेतो जेवायला. ठीक आहे बाबा. येऊ मग. ये बाबा. राम राम. हा धनगर काहीतरी वेगळाच दिसतोय. धनगर असून मटण खात नाही. चला रे, चला चला चला, लवकर आटपा. होय की. हा हे काम करायचे. अरे आता तर 2 पोती भरली होती आपण. परत जोंधळा शिल्लकच दिसतो. या शिल्लकच आहे. चल भुरे, चल ते पण. हा, 10 पोती भरली बाबा. अरे 10 पोती भरली आता, तरी पण रास काय संपूना. अरे काय चमत्कार झालाय तेच कळना. होय होय.
खुश्या हा तू असं हा कर घराकडनं अजून 10-12 पोती आण. घेऊन येतो की आत्ता. ज्ञानास अज्ञान झापुळताना जगा काल निद्रा पुन्हा वेढिताना ब्रह्मस्वरूपी नवा सूर्य आला उषकाल झाला. ठेव बाबा ठेव. हा देवा देवा क्षमा करा देवा. होय होय मी तुम्हाला ओळखलं नाही देवा. नाही ओळखलं. माझी बाबूळ बेंदलीत आणि मी मूळ पापी. मी तुम्हाला शिवीगाळ केला देवा. पण तरी बी तुम्ही किती दयाळू. जिथं 2 पोती ज्वारी होणार असं वाटत होतं तिथं देवा आपल्या कृपेनं 22 पोती ज्वारी झाली. माझ्या बाबळीचं नुकसान आपण काही पटीनं मला भरून दिलं देवा. तुमची लई कृपा. तुमचे हे उपकार मी काही फेडू शकणार नाही देवा. तुमच्या कृपेनं झालेल्या ज्वारीतलं ही ज्वारी आणले देवा. याचा स्वीकार करावा. नाही म्हणू नका देवा.